मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाची काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी भेट। संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडी नेत्यांची झाली बैठक। महाराष्ट्रात महायुती सरकारच्या जनताविरोधी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी महाविकास आघाडी सर्वार्थाने सज्ज आहे। सत्तापिपासू राज्यकर्त्यांनी वाटेल त्या योजना जाहीर करून लोकांना दुबळे आणि विकासापासून वंचित ठेवण्याचा डाव शिंदे फडणवीस सरकारने रचलेला आहे। हे पुरोगामी महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाण्याचे द्योतक आहे। याचा आगामी विधानसभा निवडणुकीत चिरफाड केल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, असा एकमुखी निर्धार संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली। शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील विश्रामगृह येथे महाविकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांची जागा वाटप याबाबत बैठक पार पडली। या शिष्टमंडळात पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, डॉक्टर DL खराड, डॉक्टर अजित नवले, ॲडव्होकेट जायभावे आदींची उपस्थिती होती। यावेळी 18व्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतली व भाजपाचा पराभव करणे कामी भरीव योगदान दिले। आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकपला सामावून घेतले जाईल। माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासोबत मी विधिमंडळात काम केलेला आहे। कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे। यासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून जिंकतील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालण्याचे सकारात्मक काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आश्वासन दिले। यावेळी बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा यथोचित जोरदार स्वागत केले।